नमस्कार, आज आपण बनवणार आहोत कोकणातील एक अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक नाश्ता, मऊ जाळीदार घावण आणि त्यासोबत झणझणीत हिरवी नारळ चटणी। ही रेसिपी इतकी सोपी आहे की एकदा करून पाहिल्यावर तुम्ही वारंवार नक्की बनवणार। घावण पीठ बनवण्यासाठी आपल्याला 2 कप घावण पीठ, अर्धा टीस्पून मीठ आणि साधारण 3 ते 4 कप पाणी लागणार आहे। सर्वप्रथम एका भांड्यात तांदळाचं पीठ घ्या, त्यात मीठ घालून थोडं पाणी घालत पातळ गुठळा नसलेलं पीठ तयार करा। पिठाचा घट्टपणा ताकासारखा असावा, यामुळे घावण सुंदर जाळीदार बनतं। आता हे पीठ 20 मिनिटं झाकून ठेवा। या वेळेत तांदळाचं पीठ पाणी व्यवस्थित शोषून घेतं आणि घावण अधिक मऊ तयार होतो। कोकणामध्ये घावण बनवण्यासाठी भिडाचा तवा वापरला जातो। तुमच्याकडे जर तो उपलब्ध नसेल तर तुम्ही नॉनस्टिक पॅनचा सुद्धा वापर करू शकता। आपल्याला एक कांदा घेऊन त्याची साल काढायची आहे व टोकदार वस्तूमध्ये अशा प्रकारे अडकवून सर्व बाजूंनी तव्यामध्ये तेलामध्ये बुडवून फिरून घ्यायचा आहे। तवा चांगला गरम झाला की त्याच्यावरती कांदा फिरवून आपल्याला एक डाव तव्यावरती ओतायचा आहे व आपल्या त्याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं शिजून द्यायचं। घावण वरून पूर्ण शिजलं की ते अलगद काढा। घावण उलटण्याची गरज नसते, पण जर तुम्हाला क्रिस्पी घावण आवडत असेल तर तुम्ही मात्र घावण दोन्ही बाजूनी चांगलं शेकवून घेऊ शकता। अशा प्रकारे आपल्याला बाकीचे सर्व घावण तयार करून घ्यायचे आहेत। पावसाळ्याच्या दिवसांमध्ये झटपट आणि गरमागरम घावणे आणि हिरवी चटणी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला आवडेल। अशा छान आणि पटकन होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी द फ्लेवर ऑफ होम चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। घावण हिरवी चटणी किंवा नारळाच्या दुधासोबत सुद्धा खूप छान लागतं। तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। नारळाच्या दुधाची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती लवकरच घेऊन येणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। म्हणजेच जी रेड कलरची बेल आयकन आहे ती नक्की प्रेस करा, म्हणजेच मी जेव्हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवेन त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला रिसीव्ह होईल। लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारं घावण अतिशय मऊ आणि अगदी तोंडात विरघळणारं तुम्ही नक्की करून बघा। हिरव्या चटणीसाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे 1 कप ओला नारळ, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 लसूण पाकळ्या, अर्धा कप कोथिंबीर, 1 टीस्पून जिरे आवडीनुसार, चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी आणि आवडत असेल तर लिंबाचा रस। मिक्सरच्या भांड्यात ताजा नारळ, हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, जिरे, मीठ आणि थोडंसं पाणी घाला। सर्व साहित्य अगदी बारीक वाटून घ्या। शेवटी थोडा लिंबाचा रस घातला तर चटणीची चव अजून छान लागते। गरमागरम मऊ जाळीदार घावण हिरव्या नारळाच्या चटणीसोबत खाण्यासाठी तयार आहे। हा नाश्ता हलका, चविष्ट आणि प्रत्येकाला आवडणारा आहे। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा।